हॅलो नमस्कार, मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये फुल डे रुटीन बर्थडे व्लॉग तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। आता सकाळपासून सुरुवात केली, नाश्ता वगैरे बनवून ठेवला आहे आणि देवपूजा करून घेते। सुट्टीचा दिवस होता रविवार 12 तारखेला 12 जानेवारी 2025 या दिवशी माझा बर्थडे आला होता, म्हणजे कालच होता सुट्टीचा दिवस। पण बाहेर जाण्याचा प्लॅन आमचा काही झाला नाही, कारण की इथे एकतर थंडी आहे ते आहे आणि त्यासोबत 2 दिवस पाऊससुद्धा होता। क्लायमेट एकदम बेकार होतं, म्हणून घरच्या घरी आणि सात्विकला घेऊन तर बाहेर नाही जाऊ शकत इतक्या थंडीमध्ये। म्हणून म्हटलं की घरच्या घरी काय असेल ते थोडंसं सेलिब्रेशन करू। आणि एकतर फॅमिलीपासून लांब होतं, म्हणून हा सुद्धा प्लॅन केला की लाईव्ह जायचं, यूट्यूब फॅमिलीसोबत थोड्याशा गप्पा मारायच्या। तर तो सुद्धा व्हिडिओ अपलोड झालेला आहे, पाहू शकता। मी लाईव्ह आली होते काल 12 तारखेला, पण आज एडिटिंग करून दुसऱ्या दिवशी हा व्हिडिओ मी अपलोड करते। देवाची पूजा करून घेतली आणि आता नाश्ता करून घेते। चांगला दिवस होता म्हणून सुरुवात अगदी देवापासून केले। आणि आज ना नाश्त्याला उपमा बनवला, त्याच्यासोबत दूध घेतले, कारण की चहा बंद केले। झाले असतील तरी 10-12 दिवस झाले असतील चहा बंद केले, पण थंडीमध्ये ना गरम पियावं असं वाटतं, मग कधी गरम पाणी करून नेहमी सकाळी पितेच। आणि आता दूध घ्यायला लागले, 1 कप इतकं दूध घेते। सोबत ब्रेड घेतले, कारण की 2च ब्रेड राहिलेले आणि खराब होऊन जातील, एक्सपायरी होतील म्हणून खाऊन टाकते। आणि सात्विक खेळत होता, रुद्राला सुट्टी असल्यामुळे रुद्रासुद्धा घरी, दोघं छान खेळत आहेत। ती नुसता मोबाईल बघते, तिला भरपूर मोबाईलचा आता वेड लागलाय। घरी असाच एक बंद फोन होता आणि तो रिपेअर करून आणलाय ना, तर तिला असं वाटतं की आता तो माझाच फोन झाला आहे। त्याच्यामुळे शाळेतून आली की पहिली फोनवरतीच जाते। आता परत मी त्याला बंद करून ठेवणार आहे, कारण का इतकी वेडी झाली फोनसाठी। आता इथे सात्विकला सुद्धा मी मस्त कपडे वगैरे घालून तयार केला आहे, कारण का माझ्या आंघोळीच्या आधी त्याला आंघोळी घालून घेतली, नाही तर मग माझे कपडे वगैरे खराब होतात। आणि आज थोडं म्हटलं की घाई गडबडीचा दिवस आहे, काही ना काहीतरी करावं लागतं। शूट करायचं म्हटलं ना की दिवस पूर्ण त्या शूटमध्ये जातो, घरातली कामं तशी राहून जातात। आता मला बऱ्याच जणींच्या कमेंट येतात की ताई कसं ॲडजस्ट करतेस लहान मुलाला घेऊन, तर करते ॲडजस्ट, कारण की सांगू का, घरी बसून जर 4 पैसे येत असतील ना तर माणूस कसंही ॲडजस्ट करू शकतो। त्याच्यामुळे मी सुद्धा तसंच ॲडजस्ट करते। आणि आता इथे ना दुपारच्या जेवणाची तयारी, नाश्ता वगैरे करून घेतला आणि जेवण पण इतकं काही स्पेशल नाही आहे, सात्विकला भरून घेते। दुपारच्या जेवणाला जेवण आज पुलाव बनवेल आणि रुद्राला पुलाव असला की त्याच्यासोबत त्या नळ्या पापड पोब्या ते लागतं, तर ते फ्राय करेल। आणि दही कोशिंबिरी आणि थोडंसं ना मशरूम होतं, तर ते थोडंसं फ्राय करेल। मला इतकं मशरूम नाही आवडत, रुद्राच्या पप्पांना ते आवडतं, तर ते बनवेल खराब नको व्हायला म्हणून। आणि इथे तुम्ही पाहू शकता मस्त असा ज्या भाज्या होत्या ना त्याच्यामध्ये पुलाव बनवून घेतला। मटर, गाजर, बटाटा, कढीपत्त्याची फोडणी, लसूण, कांदा ते, आणि छान मस्त खळखळीत असा झाला। कुकरला बनवला नाही, कढईमध्येच बनवला। कुकरला बनवला ना की गजगट्टा होतो, त्याच्यामुळे तो आवडत नाही मला कुकरचा भात। असा कढईमध्ये किंवा पातेल्यात बनवलेला भात आवडतो, तो छान असा खिळखिळीत होतो। आणि आता जेवण वगैरे आम्ही घेतलं, भांडी साफ करून घेते। किचनची शेगडी, किचन ओटा ते सुद्धा क्लीन करून घेते, कारण की रात्री आता मला स्वयंपाक करायचा नाही, काहीतरी आम्ही बाहेरून थोडंसं मागू। आणि आता केकसुद्धा आला आहे, कारण की बाहेर आज कोणी जाणार नव्हतं, रुद्राच्या पप्पांनासुद्धा सुट्टी होती, तरीसुद्धा ऑफिसला जावं लागतं। आणि ह्या थंडीमध्ये ना त्यांना बाहेर जावंसंच वाटत नाही, गाडीवरती तर आणखी थंडी लागते। त्याच्यामुळे जर काही खायचं असेल ना तर आम्ही मागवतो, फक्त भाजी वगैरे आणायला मार्केटला जावंच लागतं। आता जितकी कामं माझ्याने होतील ना तितकी करून घेईल, जास्त काही कामं नाहीत म्हणा। किचन वगैरे क्लीन झाल्यानंतर घरातलं तर सकाळी थोडंसं आवरलं आहे, कपडे वगैरे बाहेर सुकायला टाकले तर ते आतमध्ये आणेल। सुकत तर नाहीत बिलकुल, 3-3, 4-4 दिवस बाहेर टाकावे लागतात कपडे, इतका प्रॉब्लेम झाला आहे। खरं सांगू का, मला ना आता महाराष्ट्राशिवाय दुसरं कुठलं स्टेट आवडत नाही आहे। असं वाटतं की कधी आपल्या महाराष्ट्रामध्ये येते असं झालं आहे आम्हाला, कारण का आपल्या महाराष्ट्रासारखी सर ना कुठेच नाही आहे। इथे ह्या पंजाबमध्ये क्लायमेट तर इतकं बेकार आहे ना, इतकी थंडी, म्हणजे काही करायची इच्छा होत नाही, असं वाटतं की खावं आणि फक्त बसावं। आणि गरमीमध्ये इतकी गरमी की विचारू नका, म्हणजे सुख असा हा प्रकार इकडे नाही आहे। म्हणून मला असं कधी कधी वाटतं की आपल्या ह्या महाराष्ट्रामध्ये किती अदर स्टेटची लोक येऊन राहिलेत, परप्रांतीय किती येऊन राहिलेत, पैसे कमावण्यासाठी येतात, तर ती लोक जातच नाहीत, पूर्ण सेट होऊन जातात, असं झालं आहे सगळं। आता इथे ना थोडंसं स्किन केअर करून घेते।
तर त्यासाठी पार्लरमध्ये जाण्याची काही गरज नाही, घरगुती मी होम रेमेडी तुम्हाला दाखवतच असते। त्यापैकी एक इथे मी बेसन पीठ घेतले आणि ओट्स त्याची पावडर करून घेतले, दोन्ही मिक्स केले आणि चेहऱ्यावरती अप्लाय करते, म्हणजे थोडंसं स्क्रबिंग करून घेते, 5-6 मिनटं इतकं करून घेते, म्हणजे चेहरा छान असा गुळगुळीत होतो। जर इन्स्टंट तुम्हाला ग्लो पाहिजे असेल तर ही होम रेमेडी तुम्ही ट्राय करू शकता। आणि फेस वॉश म्हणून याचा वापर डेली जरी केला, जर तुम्हाला बाहेरचं प्रोडक्ट वापरायचं नसेल केमिकल, तर तुम्ही याचा वापर डेली स्किन क्लीन करण्यासाठी करू शकता। तर आता मी सुद्धा क्लीन करून घेते आणि कोमट पाण्याने चेहरा वॉश करून घेते। याच्याने काय होतं सांगू का, चेहरा छान सॉफ्ट होतो आणि फ्रेश वाटतं मेन म्हणजे, कारण का एकतर घरातली इतकी कामं करून थोडासा थकवा आल्यासारखं होतं, म्हणून थोडंसं चेहऱ्यावरती मसाज केल्याने फ्रेश वाटतं। तर आता इथे क्लीन करून घेतला चेहरा आणि कोमट पाण्याने वॉशसुद्धा केला आणि ड्राय करून आता इथे घेते आणि मेकअप थोडासा आता करायला सुरुवात करते। थोडासा आराम वगैरे दुपारी केला आणि रात्री ना थोडंसं आम्ही बाहेरून मागवलं होतं, तर ते काही मी इथे शेअर केलं नाही तुम्हाला। आम्ही खाऊन वगैरे घेतलं आणि 9 वाजता लाईव्ह यायचं होतं तुमच्यासोबत, मला माझा बड्डे सेलिब्रेट करायचा होता, म्हणून आता नवीन ड्रेस मागवला होता म्हणजे रुद्राच्या पप्पाने मला हा गिफ्ट केला आहे आणि ऑनलाईनच मागवलेला। मला सांगितलं होतं तुझ्या चॉईसने तू बघ, आणि मला ना पिंक कलर भरपूर आवडतो, हा राणी कलर ना खूपच आवडतो आणि बांगड्यांचे सेट तर मी आणूनच ठेवला आहे। कलर वेगवेगळे कलर आहेत, जसा ड्रेस असेल त्या ड्रेसवरती मी बांगड्या चॉईस करते। आता पिंक ड्रेस आहे ना, तर पिंक कलरच्याच बांगड्या मी इथे घेतलेत। कानातली सुद्धा ना मी ऑनलाईन मागवले होते मिशोवरून, तर लिंक पाहिजे असेल तर नक्की मी तुम्हाला शेअर करेल, ड्रेसचे सुद्धा, कानातल्याचे सुद्धा आणि बांगड्यांचे सुद्धा। तर आता सात्विक लागला रडायला, त्याच्यामुळे त्याला बघते झोपला तर झोपवेल, नाहीतर मग थोडंसं घेते, फीडिंग वगैरे करते। रुद्राला सुद्धा सांगितलं थोडीशी तू सुद्धा तयार हो, सात्विकला तर मी तयार केलाच होता आणि थंडी असल्यामुळे त्याला फुल कपडे वगैरे घालून त्याला तयार केला आणि आता मी सुद्धा हा ड्रेस घातला आहे। एम साईज मागवली ना तरीसुद्धा थोडासा लूज येतो आणि काही वेळेस असं होतं फ्लिपकार्टवरून किंवा ॲमेझॉनवरून ड्रेस मागवला ना आणि एम साईज असेल तर तो येतसुद्धा नाही, इतका टाईटसुद्धा होऊन जातो। पण आता मिंत्रावरती कपडे ना एकतर ब्रँडेडसुद्धा मिळतात आणि खूप छान असतात, म्हणजे आता हा कपडासुद्धा एकदम सॉफ्ट आहे, खूप छान आहे। आणि माझी एक साडी पण तुम्ही पाहिली असेल राणी कलरची, सेम ह्याच कलरची, मला हा कलर भरपूरच आवडतो, तर ती साडीसुद्धा खूप छान आहे। आणि आता इथे ना थोडीशी तयार होते, मेकअपसुद्धा नॉर्मली मी करते, मला इतकासुद्धा मेकअप येत नाही, पण बेसिक असं येतं, म्हणजे नॉर्मली मी माझा थोडासा मेकअप असा करू शकते, तितपत येतो, पण असा हाय प्रोफेशनल ब्रँडेड असा मेकअप मला इतका येत नाही। तर तुम्हीसुद्धा जर गृहिणी असाल तर माझ्यासारखा असा मेकअप तुम्ही करू शकता, मी सुद्धा गृहिणीच आहे, असं नाही आहे की काहीच आपल्याला येत नाही, आपण जर प्रॅक्टिस केली ना तर आपल्याला ते सुद्धा येऊन जाईल। आता इथे ना मी नॉर्मली आधी मॉइश्चरायझर लावून घेतलं, त्याच्यानंतर थोडंसं प्रायमर लावलं, बेसिक मेकअप ना आणूनच ठेवायचा आपल्याकडे, त्याच्यानंतर फाउंडेशन लावून घेतलं आणि माझ्याकडे लूज पावडर होती तर ती लावली, जरी तुम्ही पॉन्ड्स वगैरे तुमच्याकडे जे असेल ती लावली तरी चालेल। आता आय मेकअप ना मला इतका येत नाही तरीसुद्धा मी ट्राय करते। आता ड्रेस माझा पिंक असल्यामुळे मी पिंक शेड घेतला आहे आय पॅलेटचा आणि नॉर्मली दोन्ही डोळ्यांना लावून घेतला, पूर्णपणे कवर करून घेतलं आहे आणि जास्त नको दिसायला म्हणून थोडासाच केला आहे। आता जो गोल्डन त्याच्यामध्ये एक शेड असतो तर तो मध्येच असा डोळ्यांच्या ठेवायचा आणि मग तो स्प्रेड करायचा, तर त्याच्याने एक लुक छान येतो आणि आपल्या आईज छान दिसायला लागतात। तर बेसिक मेकअप मी करते इथे आणि एकदम नॉर्मल, असं मला जास्त डार्कसुद्धा आवडत नाही। आता इथे आले मी गालाचा मेकअप करायला, आता गालसुद्धा माझे पिंकिश दिसायला पाहिजेत, ड्रेससारखे थोडेसे पिंक आणि खरं सांगू का गाल थोडेसे असे पिंक दिसले ना की छान वाटतं, तर ते सुद्धा मी आता पिंक करून घेतले, तिथे तुम्ही पाहू शकता। आणि आता लिपस्टिकचा कलरसुद्धा पिंक कलरचा शेड आहे, तर रिऑनची लिपस्टिक आहे आणि रेग्युलर मी हेच घरामध्ये ट्राय करते, म्हणजे 3 कलर रिऑनचे माझ्याकडे आहेत, तर हा पिंक जास्त घरामध्ये नाही, पण नॉर्मल ओटांचा जो कलर असतो तर तो सुद्धा माझ्याकडे आहे आणि घरामध्ये मी तो वापरते, पण आता ड्रेस घातला म्हणून पिंक कलरची लावली। आता ही कानातली सुद्धा मिशोवरून मागवली, मगाशीच मी तुम्हाला म्हटले, तर ते सुद्धा वेअर करते आणि लुक मला नक्की सांगा कसा वाटतो, कारण का मी ना लॉंग कानातली कधी घालत नाही, आवडत नाही असं नाही, पण कधी घातलेच नाहीत ना, त्याच्यामुळे थोडंसं वेगळं वाटतं। आणि ॲब्रोचा तर इथे मोठा प्रश्न झाला होता सांगू का, इतक्या वाढल्या होत्या आणि सात्विकला घेऊन तर बाहेर नाही जाऊ शकत, म्हणून एक दीदी आली होती घरी, तिने माझा ॲब्रो करून दिला आणि थोडंसं ॲब्रोलासुद्धा मी ब्राऊन शेड देऊन घेतला आहे। आणि काजळ तर नेहमी मी लावते, त्याच्यामुळे त्याची चांगली प्रॅक्टिस आहे मला।
आणि बांगड्या मला खूप आवडतात, त्याच्यामुळे आता इथे पिंक कलरच्या बांगड्या मी घेतलेत आणि गोल्डन. ह्या बांगड्यासुद्धा मी मिशोवरूनच मागवलेल्या आणि छान आहेत, खरं सांगते खूप छान आहेत. जर तुम्हाला लिंक पाहिजे असेल नक्की देईल, कोणतीही लिंक तुम्हाला पाहिजे असेल तर मी तुम्हाला शेअर करेल जरूर. आणि आता बांगड्या घातल्यानंतर खूप छान वाटतात हात, म्हणून ना आता मी कंटिन्यू बांगड्या हातामध्ये घालत असते. आणि खास करून काचेच्या बांगड्या छान वाटतात, खरं छान वाटतात आणि घालाव्या. घरामध्ये ना बांगड्यांचा आवाज हा आला पाहिजे. तर आता लास्ट केस विंचरून घेते. तर केसांची हेअरस्टाईल काही इतकी मी करणार नाही आहे, फक्त नॉर्मल क्लिप लावून घेतला आहे पाठीमागे. आणि ओढणी थोडीशी ना ह्या ड्रेसची मला हेवी वाटते, हेवी म्हणजे कपडा एकदम कडक कडक वाटतो आहे. तर गळ्यातून टाकून बघितली तर इतकी काही खास वाटत नाही, त्याच्यामुळे वन साईड मी घेतले. आणि आता इथे पूर्णपणे माझा मेकअप झाला आणि आता हा फायनल माझा लुक दिसतोय. तर रात्रीचे 9 वाजले होते आणि मी लाईव्हला सुद्धा बसले तुमच्याशी बोलून, तुमच्याशी गप्पा मारून आणि मेन म्हणजे तुमच्यासोबत मी माझा बड्डे सेलिब्रेट करून केक कटिंग करून मला भरपूर आनंद झाला. आणि ज्याने मला बड्डे विश केलं ना त्यांचा अगदी मनापासून आभार. असंच प्रेम करत राहा, माझे व्हिडिओ पाहत राहा. तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते. भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.